So welcome. Now in this lecture we will study the structure of sex chromosome. Before that, let us take a recap. See, we started like this. Our title was chromosomal basis of inheritance. Means in transfer of character from parents to their progeny, क्रोमोझोम प्ले अ इम्पॉर्टंट रोल. म्हणजे बघा, आपलं पहिलं टायटल काय होतं? क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स होतं. म्हणजे आपण या सेकंड हाफला हे टायटल दिलं होतं. याचा अर्थ होतो की जे क्रोमोझोम्स आहे दे हॅव टू प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर. नाउ इफ इट इज अ क्वेश्चन टू यू, कुड यू आन्सर how could chromosome play important role in inheritance? समजा हा प्रश्न तुम्हाला विचारला की क्रोमोझोमचा कसा काय रोल आहे इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टरमध्ये, तो व्हॉट विल बी युअर आंसर? सर, माता पिता के कैरेक्टर बच्चों में ले जाते हैं जीन्स, और जीन्स बैठ के जाते ऑन क्रोमोझोम. मीन्स द क्रोमोझोम इज अ कैरियर ऑफ gene, so it has to play an important role in inheritance. Not only chromosome are playing important role in inheritance, but also they play a very significant role in variation. सर, व्हॅरिएशन मध्ये कसा काय क्रोमोझोमचा रोल असेल? आठवा बरं, मियोसिस 1च्या प्रोफेज 1च्या पॅक्किटिनीमध्ये काय होतं? तो सर क्रॉसिंग ओव्हर बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. त्यांनी काय होतं? सर, नवीन कॉम्बिनेशन तयार होतात. म्हणजे टॉल रेड, ड्वार्फ व्हाईट, पण क्रॉस झाल्यामुळं टॉल रेड, टॉल व्हाईट, ड्वार्फ व्हाईट आणि ड्वार्फ रेड. म्हणजे इनहेरिटन्समध्येही रोल आहे, व्हॅरिएशनमध्येही रोल आहे. दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन म्युटेशन आल्सो. सर, म्युटेशन में तुम्हाला शिकवायचे आहेत क्रोमोझोमल म्युटेशन्स. डिलिशन म्हणजे क्रोमोझोमचा तुकडा पडला. डुप्लिकेशन म्हणजे हा जो तुकडा आहे हा रिपीट झाला. सो डिलिशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन, ट्रान्सलोकेशन. तर पहा बरं, हा जो क्रोमोझोम आहे याच्यावर बसलेले असतात जीन्स इन अ लिनियर मॅनर, आणि क्रोमोझोम व्हाया गमीट जेव्हा जातो प्रोजेनीमध्ये तो घेऊन जातो जीन्स. म्हणजे इम्पॉर्टंट रोल इन ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग. इट ॲक्ट ॲज अ कॅरियर ऑफ जीन. It is also playing important role in variation because it create recombination, also mutation. It is playing important role in biochemical reaction also. How come biochemical reaction, someone may ask? म्हणजे बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये क्रोमोझोमचं काय घेणं देणं? तो बघा, क्रोमोझोमवर काय असतात? जीन. आणि तुम्हाला पुढच्या चॅप्टरमध्ये मी शिकविल की असं कसं जीन कर्ली हेअर बनविल, फेअर कलर बनविल. ॲक्च्युली जीन हॅड इन्फॉर्मेशन फॉर सम पर्टिक्युलर प्रोटीन, अँड प्रोटीन्स आर ऑफ टू टाईप, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल. अँड फंक्शनल प्रोटीन्स आर एन्झाईम, आणि एन्झाईम मेडिएट अ बायोकेमिकल रिॲक्शन. They may initiate the reaction, they accelerate the reaction. तो सर, ये आखिरी जो आपने बोला वो नहीं समझा कि क्रोमोझोम प्ले इम्पॉर्टंट रोल इन बायोकेमिकल रिॲक्शन. बघा, क्रोमोझोमवर काय असतात? जीन. जीन ॲक्च्युली काय बनवत असतो? प्रोटीन. मग जीन जो प्रोटीन बनविल ते दोन प्रकारचे असू शकतात. प्रोटीन या तो स्ट्रक्चरल, प्रोटीन या तो फंक्शनल. मग जर तो फंक्शनल प्रोटीन असेल तर कोण असेल? एन्झाईम.
आणि तुम्हाला माहिती है कि एंजाइम केमिकल को रिएक्शन को इनिशिएट भी करता है, एक्सेलरेट भी करता है। तो सर ये आपने बताया क्रोमोसोम का इम्पॉर्टेंस। फिर देखो, हमने कहा कि क्रोमोसोम माने कलर्ड थ्रेड्स विच आर प्रेजेंट इनसाइड द न्यूक्लियस वेयर नेम्ड बाय वाल्डेयर 1888. They can be seen clearly counted only during cell division, not in interphase. Interphase मध्ये ते कसे असतात? इलॉंगेटेड थ्रेड लाईक असतात. नंतर आपण शिकलो क्रोमोझोमल थिओरी ऑफ इनहेरिटन्स. ही थिअरी काय म्हणते? सटन अँड बोवेरी in 1903 proposed first time that genes are present on chromosome. So how could you know that genes are present on chromosome? Have you seen them? They said no. The parallel behavior of genes and chromosome lead us to think in that direction. In Hindi, आपलं दुसरं टायटल काय होतं? क्रोमोझोमल थिओरी ऑफ इनहेरिटन्स बाय सटन अँड बोवेरी. ही थियरी काय म्हणते? इन्होंने कहा कि हमें लगता कि क्रोमोसोम पे बैठे होते हैं जीन्स. कैसे? एक लाइन में. तो हमने कहा कि क्या आपने देखे हैं? तो दे सेड नो. जीन्स आणि क्रोमोसोमचा जो बिहेवियर आहे पॅरल, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं. और वो पैरेलल बिहेवियर हमने देखा कि इन अ सोमॅटिक सेल, अ बॉडी सेल, द क्रोमोसोम इज प्रेजेंट इन पेयर, जीन इज ऑल्सो प्रेजेंट इन पेयर. इन अ गमिट क्रोमोझोम इज ओनली वन्स. असं नाही म्हणायचं गमिटमध्ये एक क्रोमोझोम असते म्हणून. प्रत्येक क्रोमोझोम एकदा असतो. लक्ष द्या, सोमॅटिक और बॉडी सेलमध्ये प्रत्येक क्रोमोझोम दोनदा असतो आणि म्हणून जीन्सही दोनदा असतात. गमिट में हर क्रोमोझोम एक बार है, तो जीन भी तो एक बार है. एनाफेज 1 में जब होमोलॉगस क्रोमोसोम का होता है सेपरेशन, तो फिर जीन्स का भी होता है सेपरेशन. इट मीन्स दिस प्रूव्स कि जीन्स आर प्रेजेंट ऑन क्रोमोसोम. तो सर जसं स्टुडंटची क्लासमध्ये बसायची जागा फिक्स असते. यू माइट हॅव एक्सपिरियन्स्ड in your earlier classes that every student has its own place in the classroom. की मी रोज इथे बसत असतो. Similarly, the gene has a fixed place on chromosome and that place is called locus. फिर हमने अगला टाइटल देखा स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम. मग मला सांगा, suppose this is a body cell. In a body cell there is a nucleus and this nucleus contain twice n is equal to 46 chromosome. तुम्ही हे समजून घ्या बरं. ही बेसिक ऑफ द जेनेटिक्स आहे. लाइफ साइंसेस वो मेडिकल हो, वेटरनरी हो, फार्मेसी हो, फिजियोथेरेपी, ऑक्यूपेशनल थेरेपी, कोई भी हो, एग्रीकल्चर, इवन बायोटेक्नोलॉजी, ये पीछा नहीं छूटेगा. बाद में इतना बेसिक नहीं कोई बताएगा. मी म्हटलं की होल बॉडी इज मेडअप ऑफ सेल. एनी बॉडी सेल कंटेन ट्वाइस एन 46 क्रोमोझोम. तो सर हे ट्वाइस एन म्हणजे डिप्लॉइड, म्हणजे 2 सेट. मग सर एक सेट कितीचा असेल? 23. मग बघा, आपल्या बॉडीची कुठलीही एक सेल काढली तर त्याच्या न्यूक्लियसमध्ये किती क्रोमोझोम आहे? 46. का? कारण 2 सेट आहे म्हणून. आणि एकच सेट असता तर किती असते? 23. बरोबर. 2 सेट मिळून 46.
तो हम ये भी जानते कि ये 46 क्रोमोसोम मेरे आपके नहीं है, ये हमारी माता और हमारे पिता से आए 23 ईच, म्हणजे 23 फ्रॉम मदर, 23 फ्रॉम फादर. मग आता आपण काय करू की दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड सो ऑन 21, 22, 23. सो झालं n इज इक्वल टू 23 फ्रॉम मदर. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा ऐसे करते करते 21वां, 22वां और 23वां. आता आपल्या वडिलांचे जे स्पर्म थ्रू आले हे ओहम थ्रू आले आईकडून. सो वापस फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड सो ऑन 21, 22 अँड 23rd. सो पुन्हा झाले n इज इक्वल टू 23. म्हणजे हा एक 23चा सेट, हा एक 23चा सेट, म्हणजे 23चे 2 सेट. ठीक आहे. तो फर्स्ट फ्रॉम मदर, फर्स्ट फ्रॉम फादर, सेकंड फ्रॉम मदर, सेकंड फ्रॉम फादर. आणि यांनाच तुम्ही काय म्हणता? सर एव्हरी क्रोमोझोम इज प्रेझेंट ट्वाइस. प्रत्येक क्रोमोझोम किती वेळा आहे? 2 वेळा. सो देखो ये समझो 21st, ये भी 21st. दे आर मार्फोलॉजिकली सिमिलर. म्हणजे हा जो 21वा आहे ना आणि हा 21वा, सो दे आर मार्फोलॉजिकली सिमिलर, जेनेटिकली आल्सो सिमिलर. म्हणजे सर तुम्ही म्हणता की आईकडून आलेला 21वा, वडिलांकडून आलेला 21वा, म्हणजे 21व्याची पेयर ती दिसायला सारखी आहे, जेनेटिकली सुद्धा सारखी है. मेंडेलिज्म में मैंने बताया आपको होमोलॉगस क्रोमोझोम बताते वक्त. पण सर जेनेटिकली कसं सारखं असेल? समजा आईचा ब्लड ग्रुप ओ आहे, तर आईकडनं तर आपल्याला अलिलोमॉर्फिक जीन आला स्मॉल आहे, आणि वडिलांचा जर ब्लड ग्रुप असेल ए आणि वडील होमोझायगस असतील, तर वडिलांच्या इथे क्रोमोझोमवर तर असेल IA, तो हे जीन तर सिमिलर नाही. हे अलिलोमॉर्फिक जीन आहे. स्मॉल I फॉर O ब्लड ग्रुप, IA फॉर A ब्लड ग्रुप, पण ब्लड ग्रुप तर आहे. समजा आपल्या माऊलीचे केस कर्ली असतील आणि वडिलांचे केस असतील स्ट्रेट, पण सर हा तर डिफरन्स आहे ना. नाही, है तो हेअर शेप, कर्ली असो की स्ट्रेट. लक्ष आहे. आता पहा, समजा आईचे इयरलोब फ्री असतील कॅपिटल F, वडिलांचे अटॅच असतील स्मॉल f, पण आहे तर इयरलोब, तर अशा होमोलॉगस क्रोमोझोमच्या किती पेयर असतात? 23 पेयर. आणि मग मी तुम्हाला शिकवलं की या क्रोमोझोमचं कसं असते स्ट्रक्चर. तो विथ रिस्पेक्ट टू क्रोमोझोम नंबर, क्रोमोझोम साईज, क्रोमोझोम शेप, आणि मग आपण पाहिले टाइप्स ऑफ क्रोमोझोम. तो ज्या क्रोमोझोमचं सेंट्रोमियर एक्झॅक्ट मिडलमध्ये असेल आणि 2 आर्म्स इक्वल असतील, म्हणजे ॲनाफेजला तो V शेप असेल, मेटासेंट्रिक. इफ द सेंट्रोमियर इज लोकेटेड लिटिल अवे फ्रॉम द मिडल, so that one arm is long, one arm is short, and at anaphase it look L shape, submetacentric. If the centromere is near the end, so that one arm is very long, one is very short, and during anaphase it appear J shape, now it is called acrocentric. And if the centromere is at the end,
and only one arm. So it is called telocentric. It appear I shape. मग हे सगळं आपलं झालं होतं. नंतर पुढे पहा, मैंने ये मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, एक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक अब तक आपको 2 बार बताया. सेल नाम के चैप्टर में भी बताया और क्रोमोसोमल बेसिस में भी बताया. दैट इज द सेकेंड हाफ ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स एंड व्हॅरिएशन. ठीक आहे. आता मला शिकवायचं आहे टाइप्स ऑफ क्रोमोसोम. तो हमने मार्फोलॉजी के आधार पे तो 46 क्रोमोसोम के प्रकार देखे. या तो वो मेटासेंट्रिक होंगे, सब मेटासेंट्रिक होंगे, ॲक्रोसेंट्रिक होंगे या टिलोसेंट्रिक. पण आपलं काल राहिलं होतं. सो यस्टरडे दॅट पोर्शन वॉज लेफ्ट अँड द पोर्शन इज टाइप्स ऑफ क्रोमोसोम ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. सुनो, there are total 46 chromosome, but out of 46 chromosome or 23 pair, first pair, second pair, third pair and so on, 21st, 22nd and 23rd pair. So out of 23 pair or out of 46 क्रोमोझोम म्हणजे 46 पैकी किंवा 23 पेयर पैकी 22 पेयर 22 पेयर मतलब 44 क्रोमोझोम आर कॉल्ड ऑटोझोम. You know that these 22 pair or 44 chromosome are same in boys and girls because they have nothing to do with their sex. तो सर आप कहते कि हमारी हर सेल के अंदर 46 क्रोमोसोम है, उनमें से 44 को इससे कोई मतलब नहीं है कि कोई पुरुष है या कोई महिला है. क्यों? क्योंकि उनका काम सेक्स डिटर्मिनेशन है ही नहीं. तो वो करते क्या है? तो सर हे जे 22 पेयर आहे ना, याच्यावर असे जीन असतात विच डिटरमाइन द बॉडी कॅरेक्टर. आणि म्हणून ऑटोझोमलाच काल आपण म्हटलं होतं बॉडी क्रोमोझोम. मेल फीमेल में वो सेम रहते, होमोझोम. ठीक आहे. म्हणजे पहा आता 22 जोड्या म्हणजे 44 क्रोमोझोम यांना काय म्हटलं? ऑटोझोम. आत्ता लक्ष द्या, ये 22 पेयर में से कोई भी क्रोमोझोम कौन है? ऑटोझोम है. अब इस पे बैठे हुए जो जीन हैं वो इसी ऑटोझोम के साथ जाएंगे इन नेक्स्ट जनरेशन. म्हणजे मला आईकडून जे जीन्स आले त्यातले जेवढे जीन ऑटोझोमवर बसून आले ते ऑटोझोमली लिंक्ड होते. पिता से मुझ में जितने भी जीन्स आए इन 22 क्रोमोसोम पे बैठकर वो ऑटोझोम के साथ लिंक थे, अटॅच थे. तो अशा जीन्सला काय म्हणतात? ऑटोझोमली लिंक्ड जीन. आणि त्यांच्या इनहेरिटन्सला काय म्हणतात? ऑटोझोमल लिंकेज. हा पूर्ण चॅप्टर ऑटोझोमल लिंकेज आणि सेक्स लिंकेज याच्यावरच डिपेंड आहे बरं. आपने अगर एक भी लाइन मिस की तो फिर कंसेप्ट कुछ नहीं जमेंगे और इससे आसान भाषा दुनिया में हो नहीं सकती. हो सर, तुम्ही म्हणता जे जीन
आईवडिलांकडून मुलांना ऑटोझोमवर बसून जातात, ते कोणावर चिपकले आहे? ऑटोझोमवर. त्यांना ऑटोझोमली लिंक्ड जीन म्हणतात. आगे सुनो. ये तो हो गई 22 पेयर या 44 ऑटोझोम्स. अब बचे 1 पेयर. म्हणजे 2 क्रोमोझोम. आणि ही कोणती पेयर आहे? सर 23rd. अँड धिस 23rd पेयर is of sex chromosome, and the sex chromosome are same in female, that is XX, and this 23rd pair is not same in males, it is X and Y. और इसीलिए आप पुरुष का क्रोमोसोम कॉन्स्टिट्यूशन कैसे लिखोगे? तो सर ट्वाइस n इज इक्वल टू 46 इज इक्वल टू 44a प्लस XY. समजलं? म्हणजे वडील आहेत तर त्यांचा डिप्लॉइड नंबर किती आहे? 46. कैसे 46? सर 44 ऑटोझोम आणि XY सेक्स क्रोमोझोम. माऊली आहे, स्त्री आहे, तो वापस ट्वाइस n इज इक्वल टू 46. तो क्या मेल फीमेल का क्रोमोझोम नंबर अलग है? नाही. म्हणजे पुरुष आणि स्त्रीचा क्रोमोझोम नंबर डिफरंट असतो का? नंबर इज सेम 46. अब देखो इज इक्वल टू 44a. तो क्या स्त्री पुरुष के ऑटोझोम्स अलग हैं? नाही. भाऊ बहिणीमध्ये सेम ऑटोझोम असतात. 44. फक्त इथे आहे XX. सो 23rd पेयर इज XX इन फीमेल, XY इन मेल. तो इसीलिए ये जो 1 पेयर है, मतलब 2 क्रोमोसोम विच डिटरमाइन द सेक्स, दे आर कॉल्ड सेक्स क्रोमोसोम. सुनो, जैसे पहले क्रोमोसोम पे बैठ के जीन आते, दूसरे क्रोमोसोम पे भी जीन है, तीसरे क्रोमोसोम पे भी जीन है, 22वें क्रोमोसोम पे भी बैठे जीन है. तो हे जे 22 क्रोमोसोमवर बसून आपल्यात जीन येतात ते कोणते आहेत? ऑटोझोमली लिंक्ड. ऑटोझोमली लिंक्ड. और जो जीन सेक्स क्रोमोसोम पे बैठे होंगे और वो सेक्स क्रोमोसोम पे बैठ के जाएंगे, so the gene which are located on sex chromosome and will pass on to next generation with the sex chromosome only are called sex linked gene, and their inheritance is called sex linkage. आता तुम्हाला जर मी विचारलं ना की करे सेक्स लिंक्ड जीन म्हणजे काय, तर काय म्हणाल? तो सर जे जीन सेक्स क्रोमोझोमवर बसलेले असतात आणि आईबाबाकडून आपल्याला सेक्स क्रोमोझोमवर बसून येतात, तर सगळ्या मुलांना आईकडनं कोणता सेक्स क्रोमोझोम आला? X. बाबाकडनं कोणता आला? Y. तर याच्यावर बसून जे जीन आले ते कोणते? सेक्स लिंक्ड. आणि जे जीन 17व्या क्रोमोझोमवर असतील, द जीन विच आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम नंबर 17, तो सर 17 वाला तो ऑटोझोम है, सो दैट इज ऑटोझोमली लिंक्ड जीन्स. तो आत्ता आपला पहा पॉइंट आला की सर 46 क्रोमोझोम आर ऑफ 2 टाइप
44 or 22 pair are autosome which are same in male and female. They have nothing to do with the sex. They contain the gene for body character. And the last pair, that is 23rd pair, that is 2 chromosome, are called sex chromosome. Because besides body character, they control sex. असं नाही म्हणायचं की सेक्स क्रोमोझोमवर फक्त सेक्स डिटरमायनिंग जीन असतात. नाही, बॉडी कॅरेक्टरचे जीन असतात. अँड दिस लास्ट पेयर 23rd पेयर इज डिफरेंट इन मेल एंड फीमेल. और मेरा टाइटल है मुझे आपको सिखाना है स्ट्रक्चर ऑफ सेक्स क्रोमोझोम. नाउ सी, हम हमारे पॉइंट पे तो आ गए की सर जे 44 क्रोमोझोम्स होते ते ऑटोझोम आणि जे 2 क्रोमोझोम आहे 23rd वाली पेयर दे आर सेक्स क्रोमोझोम. कोणते असतात तो सेक्स क्रोमोझोम? सर एक्स आणि वाय. मग आता या एक्स आणि वाय क्रोमोझोमचा आपल्याला काय शिकायचं आहे? स्ट्रक्चर. क्यों सर? आपने जो स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम बताया क्या ये वैसे नहीं है? वैसे ही है, बट हमें देखना है उनका सिग्निफिकन्स. म्हणजे तसंच असतं की मेटाफेजमध्ये त्यांना 2 क्रोमॅटिड असतात, ॲनाफेज नंतर एकच क्रोमॅटिड असतो, त्यांनाही सेंट्रोमियर असतं वगैरे वगैरे. तो प्रॉब्लेम नाही आहे, फक्त आपल्याला त्याचा सिग्निफिकन्स पाहायचा आहे. तो सुनो. फर्स्ट पॉइंट, कॅन यू सी दॅट X chromosome is longer than Y chromosome? तो yes sir, clearly it could be seen कि X chromosome is longer than Y chromosome. Second point, X chromosome is present in male and female. Is it? यस सर. पुरुषों में एक एक्स क्रोमोसोम रहता है और महिलाओं में 2 रहते हैं. तो एक्स क्रोमोसोम इज प्रेजेंट इन बोथ द सेक्सेस. तीसरा पॉइंट, एक्स क्रोमोसोम इज मेटासेंट्रिक, वाई इज एक्रोसेंट्रिक. Now don't ask what is metacentric and acrocentric. So it is known to you. हो sir, X chromosome metacentric है, centromere will be in a middle, the 2 arms equal. Y chromosome is acrocentric, the centromere is near the end. So one arm is very short, one is very long. Next, पहला पॉइंट, सर एक्स क्रोमोसोम इज लॉन्गर देन वाई क्रोमोसोम. दूसरा पॉइंट, एक्स क्रोमोसोम इज प्रेजेंट इन मेल एज वेल एज फीमेल. तीसरा पॉइंट, सर एक्स क्रोमोसोम इज मेटासेंट्रिक, वाई क्रोमोसोम इज एक्रोसेंट्रिक. चौथा पॉइंट सुनो, एक्स क्रोमोसोम कंटेन मोर यू क्रोमैटिन. X chromosome contain more euchromatin. तो सर सेल चैप्टरमध्ये तुम्ही सांगितलं होतं कि ये जो क्रोमोसोम रहता उस पे 2 एरिया रहते. The area where DNA is densely packed, the area where DNA is very densely, closely, tightly packed, and which appear
dark, it's called heterochromatin, and it contains DNA which is transcriptionally less active. In very simple word, these darkly stained areas is called heterochromatin, where the DNA is very densely, closely packed, and it contains very few genes, in simple words. But say the area where DNA is loosely packed, which appear faint, light, that is called euchromatin. And those area contain transcriptionally more active DNA, means more genes. आता सांगा, if X chromosome contain more euchromatin, means it contain more genes. तो सर क्या आप बता सकते इस X क्रोमोसोम पे कितने जीन्स है? See, it is beyond scope of the syllabus, but still interest point of view, some 900 to 1400, मतलब कि ये एक्चुअली जीनोमिक्स में आता है, जो 12वीं के बच्चों को काम का नहीं है. फिर भी इंटरेस्ट के लिए बताऊं कि 900 से 1400 इतने जीन्स एक्स क्रोमोसोम पे है. You won't believe 5% of the genetic information of a total cell is on X chromosome only. नाही समजा सर. म्हणजे एका सेलमध्ये जेवढी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ना, त्याच्यातल्या 5% एकट्या एक्स क्रोमोझोमवर असते. इतका महत्त्वाचा असतो एक्स क्रोमोझोम. 900 ते 1400 जीन्स आहे त्याच्याकडं. तो एक्स क्रोमोझोम कंटेन मोर यूक्रोमॅटिन, सो मोर जीन्स. अब वाई क्रोमोझोम इज सर शॉर्टर देन एक्स. Y chromosome is present in sir male only. Y chromosome is acrocentric. Y chromosome contain more heterochromatin. तो अब बताओ कि वाई क्रोमोझोम कंटेन मोर हेट्रोक्रोमॅटिन म्हणजे सर वाय क्रोमोझोमवर ट्रान्सक्रिप्शनली लेस ॲक्टिव्ह DNA आहे, म्हणजे कमी जीन्स आहे. इंटरेस्ट पॉइंट ऑफ व्यू कितने जीन्स है? 231, 231 सिर्फ. एंड अ स्मॉलेस्ट जीन ऑफ अ जीनोम that determine testicular determining factor, TDF. It is said to be a smallest gene. It is present on Y chromosome. काय समजलं सर? Y क्रोमोझोम X पेक्षा शॉर्टर आहे. Y क्रोमोझोम फक्त मेलमध्ये असतो. Y क्रोमोझोम ॲक्रोसेंट्रिक आहे. वाय क्रोमोझोममध्ये फार कमी जीन्स आहे, जास्त हेट्रोक्रोमॅटिन आहे, युसलेस DNA आहे, नॉन कोडिंग DNA आहे. आणि सर तुम्ही सांगितलं 231 जीन आहेत फक्त, आणि जो 25,000 जीनपैकी सगळ्यात छोटा जीन आहे लांबीला. अरे DNA की लेंथ माने जीन की लेंथ. तो वो TDF नाम का कोई जीन है, स्मॉलेस्ट जीन उस वाई क्रोमोसोम पे है. अब ध्यान दो, ये तो जनरल इंफॉर्मेशन है. तो सर ये आपने क्यों बताई? आपके बोर्ड में क्वेश्चन आता है डिफरेंशिएट बिटवीन एक्स एंड वाई क्रोमोसोम. तो एक्स क्रोमोसोम इज लॉन्गर, वाई क्रोमोसोम इज शॉर्टर.
X chromosome is present in both the sexes, Y chromosome is present only in male. X chromosome is metacentric, Y is acrocentric. X contain more genes, Y contain less gene. ठीक आहे, आत्ता लक्ष द्या. लोअर पोर्शन ऑफ, लक्ष द्या, हे महत्वाचं आहे, पूर्ण चॅप्टर याच्यावर डिपेंड आहे. आता लोअर पोर्शन कोणाचा, ऑफ एक्स अँड वाय इज मॉर्फोलॉजिकली सिमिलर, जेनेटिकली सिमिलर, पेयर इन झायगोटिनी and exchange in pachytiny. I repeat, lower portion of X and Y is morphologically similar, genetically similar, they pair in zygotiny. आता तुम्हाला समजते झायगोटिनी पेयरिंग, सिनॅप्सिस, and they exchange the genes during pachytiny. अब बताओ क्या समझा. सर, एक्सचा खालचा आणि वायचा खालचा पोर्शन हा दिसायला सारखा आहे, जेनेटिकली सुद्धा सारखा आहे. म्हणजे इथे जे जीन्स असतील तेच इथे असतील का? हो, जेनेटिकली सिमिलर. सो लोअर पोर्शन मॉर्फोलॉजिकली भी सरीका है, जेनेटिकली भी सरीका है. याद करो, जाइगोटिनी में क्या होता है सर, वन मैटरनल वन पैटर्नल पेयर, थर्ड मैटरनल थर्ड पैटर्नल पेयर, 22nd मैटरनल 22nd पैटर्नल पेयर, 23वां माता का 23वां पिता का. म्हणजे माझ्यामध्ये माझ्या आईकडचा एक्स, माझ्या सेलमध्ये माझ्या आईचा आलेला एक्स आणि माझ्या वडिलांचा आलेला वाय, तो हे पेयर होतात का? वो तो अलग है. तो सर सिर्फ निचले पोर्शन होते पेयर. सो निचले पोर्शन होते पेयर और फिर जाइगोटिनी के बाद आती पॅकेटिनी. तो होते क्रॉसिंग ओव्हर. तर क्रॉसिंग ओव्हरच्या वेळेस इकडचे जीन इकडे जाऊ शकतात, इकडचे जीन इकडे जाऊ शकतात. कितना भयंकर है. आप सोच नहीं रहे, आप समझ नहीं रहे मेरी बात को. ये कितनी भयंकर बात है. सर, इसमें भयंकरता कहाँ से आई की एक्स क्रोमोझोमच्या खालच्या पार्टवरचे जीन वायवर जाऊ शकतात, वाय वाले एक्सवर येऊ शकतात. ये प्रॉब्लम कैसे है, सोचो. माई मदर, हर एक्स क्रोमोझोम इज इन मी. माई फादर, हिज वाय क्रोमोझोम इज इन मी. म्हणजे मला आईकडनं एक्स आणि वडिलांकडनं वाय आला. ठीक आहे ना. आता मी जेव्हा गमिट फॉर्मेशन करेल, स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे मियोसिस. आप ध्यान दो, ये बहुत इम्पॉर्टेंट चीज़ है. फर्ज करो कि यदि दुर्भाग्य से मेरी माता से मुझ में जो आया एक्स क्रोमोझोम, लक्ष आहे, आईकडून जो मला आला एक्स क्रोमोझोम, त्याच्यावरती डिफेक्टिव जीन है, तो सर आप कहते कि आपकी माता से आप में जो एक्स क्रोमोझोम आया उसके निचले पोर्शन पे एक डिफेक्टिव जीन है.
तो इसमें डरने वाली कौन सी बात है भाई मेरे? ये जीन अब जा सकता वाई पे, ठीक है? अब सोचो, मेरे पिता से मुझ में आया वाई, उसके लोअर पोर्शन पे है कोई डिफेक्टिव जीन, तो वो बिटवीन एक्सचेंज ऑफ मटेरियल आ सकता ऑन एक्स. समजलं? सर तुम्ही असं म्हटलं की आईकडून तुम्हाला एक्स आला, वडिलाकडून तुम्हाला वाय आला, तर समजा आईच्या एक्सच्या खालच्या पोर्शनवर आहे डिफेक्टिव्ह जीन, तर तो वायवर जाऊ शकतो. जर वडिलांकडून जो वाय आला तर त्या वायवर जर असेल एखादा डिफेक्टिव्ह जीन तर तो एक्सवर येऊ शकतो. तो सर उससे क्या फर्क पड़ता? उससे अब ये फर्क पड़ता कि इस व्यक्ति को, म्हणजे मला जर मुलगी झाली तर मुलीला बापाचा कोणता क्रोमोझोम जातो? तो सर एक्स क्रोमोझोम जातो. ठीक आहे ना? अरे या व्यक्तीला जी मुलगी होईल तर मुलीला वडिलांचा कोणता क्रोमोझोम जात असतो? एक्स. समजा मला वडिलांकडनं जो आला वाय, त्याच्यावर होता डिफेक्टिव्ह जीन. आता हा डिफेक्टिव्ह जीन कशावर येऊ शकतो? सर एक्सवर. आणि हा एक्स कोणाला जाईल? मुलीला. म्हणजे पा द डिफेक्ट इज ट्रान्सफर्ड इनटू डॉटर. अब देखो कि मला झाला मुलगा, ठीक आहे, तर मुलाला बापाचा कोणता क्रोमोझोम जात असतो? सर वाय क्रोमोझोम जातो. पण मला आईकडून जो एक्स आला त्याच्यावर आहे डिफेक्टिव्ह जीन, तो हा जीन जाऊ शकतो ऑन वाय. आणि मग हा डिफेक्टिव्ह जीन वाय थ्रू कोणात जाईल? मुलात जाईल. म्हणून हे जे होते एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन लोअर पोर्शन ऑफ एक्स अँड वाय, यांनी हे जीन एक्सवरून वायवर, वायवरून एक्सवर येऊ शकतात. तो सर समजा गेले नसते तर? मग पहा आता, समजा माझ्या आईकडून मला डिफेक्टिव्ह जीन आला सेक्स लिंकड, तर तो कशावर आहे? एक्सवर. बरोबर ना? अरे आईकडून मुलाला काय येत असतो? एक्स क्रोमोझोम येतो. त्याच्यावर काय आहे? डिफेक्टिव्ह जीन. आणि समजा अशा व्यक्तीला मुलंच झाले, मुलगी नाही झाली, तर पहा बरं, जर नाही झालं एक्सचेंज तर हा बापाकडून मुलाला जातच नसतो. कोणता जात असतो? वाय. म्हणजे माझ्या आईचा डिफेक्ट कुठे आहे? माझ्यात. पण तो गेला का माझ्या मुलाला? नाही. पण अनफॉर्च्युनेटली इथे काय होते? एक्सचेंज. म्हणून लक्ष ठेवा, लोअर पोर्शन ऑफ एक्स अँड वाय आर मॉर्फोलॉजिकली सिमिलर, जेनेटिकली आल्सो सिमिलर. दे पेअर ड्युरिंग झायगोटिनी. लक्ष द्या. अँड एक्सचेंज ड्युरिंग पॅकिटिनी. तो सर मग एक्सवरचे जीन वायवर जाऊ शकतात? हो. वायचे एक्सवर येऊ शकतात? हो.
पर क्या ये जीन एक्स और वाई इनको छोड़ के जा सकते? तो हम लोग बात कर रहे थे की एक्स आणि वाय क्रोमोझोमचा खालचा पोर्शन मार्फोलॉजिकली सिमिलर आहे, जेनेटिकली सुद्धा सिमिलर आहे, त्यांच्यात पेअरिंगही होते झायगोटिनीमध्ये आणि मटेरियल एक्सचेंजही होते. त्यावेळी काय होते, एक्सवरचे जीन वायवर जातात, वायवरचे एक्सवर येऊ शकतात. म्हणजे हे जीन एक्ससोबत बांधले आहे का? नाही. क्या ये जीन एक्स के साथ बंधे हैं? नहीं, वो तो वाई पे गए. क्या यहाँ के जीन वाई के साथ बंधे हैं? नहीं, वो तो एक्स पे आ सकते. पर क्या ये जीन एक्स वाई को छोड़ के कहीं जा सकते? नहीं. और इसीलिए इन जीन्स का नाम है एक्स वाई लिंक्ड जीन्स. सांगा बरं आता, एक्स वाय लिंक्ड जीन्स म्हणजे काय इन मराठी? जे जीन्स लोअर पार्ट ऑफ एक्स किंवा लोअर पार्ट ऑफ वायवर असतात त्यांना म्हणतात एक्स वाय लिंक्ड जीन. कारण ते एक्सवरून वायवर, वायवरून एक्सवर जाऊ शकतात, पण यांना सोडून कुठे नाही जाऊ शकत, म्हणून त्यांना म्हणतात एक्स वाय लिंक्ड जीन. और रेसेसिव एक्स वाय लिंक्ड जीन्स कॉज व्हेरी सिव्हिअर जेनेटिक डिसऑर्डर. टोटल कलर ब्लाइंडनेस, रेटिनाइटिस पिगमेंटोसा, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस. म्हणजे सर तुम्ही असं म्हणता की हे जे लोअर पार्ट ऑफ एक्स आणि वायवर जीन आहे ते एक्स वाय लिंक्ड जीन्स आहे. हो, आणि सर या एक्स वाय लिंक्ड जीनमुळे हे रोग होतात? नाही. मैंने नहीं बोला कि एक्स वाय लिंक्ड जीन से डिसीज होते. रेसेसिव डिफेक्टिव एक्स वाय लिंक्ड जीन है तो डिफेक्ट होते. तो सर रेसेसिव है तो डिफेक्ट आते, डोमिनेंट है तो डोमिनेंट इज नॉर्मल. जैसे HbA नॉर्मल, HbS एनीमिक. सो रेसेसिव एक्स वाय लिंक्ड जीन्स कॉजेस सर्टन जेनेटिक डिसीजेस. कोणते सांगितले मी? सर टोटल कलर ब्लाइंडनेस, रेटिनाइटिस पिगमेंटोसा, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस. आत्ता पहा, लोअर पार्ट ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम आर मॉर्फोलॉजिकली सिमिलर, जेनेटिकली आइडेंटिकल, कैन पेयर इन जाइगोटिनी, एक्सचेंज इन पैकेटिनी. इन पोर्शन को कहा है होमोलॉगस सेगमेंट. क्रोमोझोम नाही, फक्त हा जो खालच्या सेगमेंट आहेत ना त्याला काय म्हणतात? होमोलॉगस सेगमेंट. अँड द जीन प्रेझेंट ऑन होमोलॉगस सेगमेंट, द जीन प्रेझेंट ऑन homologous segment of X and Y are called XY linked genes. The genes present on homologous segment of X and Y are called XY linked genes. Now see, upper portion or upper part of X chromosome and upper part or upper portion of Y chromosome. तो सर तुम्ही म्हणता की X क्रोमोझोमचा अपर पार्ट, Y क्रोमोझोमचा अपर पार्ट, नायदर आर मॉर्फोलॉजिकली सिमिलर नॉर जेनेटिकली आयडेंटिकल. पण सर लोअर पार्ट ऑफ एक्स आणि वाय कसे होते?
दिसायलाही सारखे, जेनेटिकली सारखे, त्यांचं पेअरिंगही होत होतं झायगोटिनीमध्ये आणि एक्सचेंजही होत होतं पॅकेटिनीमध्ये. म्हणून एक्सवरचे जीन कुठं जायचे? वायवर, वायवरचे यायचे एक्सवर. पण अप्पर पार्ट ऑफ एक्स अँड वाय मार्फोलॉजिकली सिमिलर नाही, जेनेटिकली सिमिलर नाही. अहो, ते झायगोटिनीमध्ये पेअरिंगही करत नाही. जर पेअरिंगच करत नाही तर एक्सचेंज करतील का? नहीं. तो सर उससे क्या फर्क पड़ा? देखो, उससे ये फर्क पड़ा कि अगर अपर पोर्शन ऑफ एक्स एंड अपर पोर्शन ऑफ वाई अगर एक्सचेंज नहीं करते तो सर अपर पोर्शन ऑफ एक्स पे जो जीन है वो कभी वाई पे हो ही नहीं सकते. इन मराठी, जर एक्सचा अप्पर पार्ट आणि वायचा अप्पर पार्ट हे मार्फोलॉजिकली सारखे नाही, जेनेटिकली सारखे नाही, पेअरही होत नाही आणि एक्सचेंजही होत नाही, तर मग अप्पर पार्ट ऑफ एक्सवर जे जीन आहे ते कधीच वायवर जाणार नाही. सदियों से सदियों तक, हमेशा के लिए वो किसके साथ बंध गए? ते जाऊच नाही शकत वायवर. मग ते नेहमीसाठी कोणाशी बांधल्या गेले? सर ते एक्सच्या अप्पर पार्टशी बांधल्या गेले. और वो जाएंगे अगली पीढ़ी में सर एक्स को चिपक के, आणि म्हणून त्या जीनचं नाव पडलं एक्स लिंक्ड जीन्स और सेक्स लिंक्ड जीन्स. सांगा बरं, व्हॉट इज एक्स वाय लिंक्ड जीन? द जीन प्रेजेंट ऑन होमोलॉगस सेगमेंट ऑफ एक्स एंड वाई आर एक्स वाई लिंक्ड जीन, क्योंकि वो एक्स से वाई पे, वाई से एक्स पे आ सकते, पर इन दोनों को छोड़ के कहीं नहीं जाते, तो वो एक्स वाई लिंक्ड है. सांगा बरं, व्हॉट इज एक्स लिंक्ड जीन? द जीन located on upper portion of X and their alleles are absent on Y. ते Y वर जाऊच नाही शकत. मग जाऊ नाही शकत तो वो बंद गए उसके साथ. आता हे कुठे इथून जाऊ शकत नाही, तर पुढच्या पिढीत जातील तर याला चिपकूनच जातील, तर त्यांना म्हणतात एक्स लिंक्ड जीन. और अब सुनो, recessive X linked gene causes many genetic defects. तो सर आप कहते X linked gene causes many genetic defect. मैंने कभी नहीं कहा, मी म्हटलंच नाही. तो सर अभी अभी तो आप कह रहे थे. नहीं, मैंने कहा रेसेसिव. सो रेसेसिव एक्स लिंक्ड जीन कॉजेस सिवियर जेनेटिक डिफेक्ट. तो सर आम्ही जेवढे जण तुमचा व्हिडिओ पाहतोय, तर आम्ही जर मुलं असू तर आम्हाला एक्स क्रोमोझोम आहेच. आम्ही जर मुली असू तरी आम्हाला एक्स क्रोमोझोम आहे. म्हणजे आमच्याकडे एक्स लिंक्ड जीन्स आहे. हो, आहेत ना. पण तुमच्याकडे डॉमिनंट जीन्स आहेत आणि डॉमिनंट आहेत नॉर्मल. तो सुनो, रेसेसिव एक्स लिंक्ड जीन्स, रेसेसिव एक्स लिंक्ड जीन्स causes severe defects. For example,
कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, मायोपिया, मस्क्यूलर डिस्ट्रॉफी, ड्यूशिन मस्कुलर डिस्ट्रॉफी, हा जो जीन है ना, हा लॉन्गेस्ट जीन इन ह्यूमन है. सर अभी आपने कहा था TDS, TDF, टेस्टिकुलर डिटरमाइनिंग फैक्टर, अ जीन प्रेजेंट ऑन वाई क्रोमोसोम इज अ स्मॉलेस्ट जीन. वैसे ही एक आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा जीन, अँड ड्यूशिन मस्कुलर डिस्ट्रॉफी इज कॉमन म्हणून ड्यूशिन मस्कुलर डिस्ट्रॉफी म्हणतात. तो लॉन्गेस्ट जीन आहे. आता मला सांगा बरं, एक्स लिंक्ड जीन म्हणजे काय? द जीन प्रेझेंट ऑन अप्पर पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम. देअर अलील्स आर absent ऑन वाय क्रोमोझोम. दे आर ऑलवेज इनहेरिटेड विथ एक्स क्रोमोझोम. They are called X-linked gene, and recessive X-linked gene causes color blindness, hemophilia, myopia, muscular dystrophy. आता ऐका, the genes present on upper part of Y, the gene present on upper part of Y, ये जो जीन्स है ये कभी एक्स पे जा ही नहीं सकते. क्यों? अभी मैंने कहा अपर पार्ट ऑफ एक्स, अपर पार्ट ऑफ वाय, म्हणजे एक्सचा वरचा पार्ट आणि वायचा वरचा पार्ट ना मॉर्फोलॉजिकली सिमिलर आहे, ना जेनेटिकली सिमिलर आहे, ना ते पेअर होतात झायगोटिनीमध्ये, ना एक्सचेंज करतात. आणि जर एक्सचेंज होतच नाही तो यहां से वो कभी यहां आ नहीं सकते. म्हणजे सर जसं हे जीन कधी वायवर जाऊ शकत नाही तसं हे जीन कधी एक्सवर येऊ शकत नहीं. सदियों से सदियों तक किसके साथ वो चिपके है? वाय के साथ. म्हणजे हे जीन नेहमी करता कशाशी चिपकलेले आहे? वाय सोबत. यांना म्हणतात वाय लिंक्ड जीन्स. वाय लिंक्ड जीन्स. आता ऐका, हा व्हिडिओ बघणाऱ्या जेवढ्या दिदी आहेत, कन्या आहेत, मुली आहेत, माता भगिनींमध्ये वाय क्रोमोझोम आहे का हो? नाही सर. बरोबर ना? मग जर मुलीमध्ये वाय क्रोमोझोम नाही तर हे जीन्स आहेत का? नाही सर. अरे बाबा, मुलीला हा वाय क्रोमोझोम आहे का? नाही. तर हे वाय लिंक्ड जीन्स आहेत का? नाही. म्हणजे हे वाय लिंक्ड जीन फक्त कोणात असतील? सर पुरुषात असतील. म्हणून वाय लिंक्ड जीन्सला म्हणतात होलँड्रिक जीन्स. होलँड्रिक जीन्स. होल म्हणजे संपूर्ण, अँड्रिक म्हणजे मेल. सर एक क्वेश्चन आहे, पूछो. तुम्ही म्हणता कि हे अपर पार्ट ऑफ वायचे जे जीन आहे, अपर पार्ट ऑफ वाई के जो जीन है वो बच्चियों में कभी हो ही नहीं सकते. तो क्या लोअर पार्ट ऑफ वाई के जीन बच्चियों में हो सकते? आप ही तो कहते कि बच्चियों में वाई नहीं होता. अरे पण लोअर पार्ट ऑफ वायचे जे असतील जीन, अरे ते जाऊ शकतात ना ऑन एक्स. म्हणजे माझ्या वडिलाकडून मला जो वाय आला त्याच्या इथं होता डिफेक्टिव्ह जीन, तर तो वाय वरून कुठे येऊ शकतो? एक्सवर. अन एक्स माझा माझ्या मुलीला जातो.
तर हा डिफेक्ट पहा बरं मुलीला जाऊ शकतो की नाही. म्हणजे मुलीला हा डिफेक्ट जाऊ शकतो. कधी? जर तो जीन असेल ऑन लोअर पार्ट ऑफ वाय. लक्ष द्या मी काय म्हटलं. जे लोअर पार्ट ऑफ वायवर जीन असतात तर ते एक्सचेंज करताना कशावर आले? एक्सवर. आणि एक्स तर मुलींना असतो की नाही, म्हणून ते जीन जाऊ शकतात. पण जे अप्पर पार्ट ऑफ वायवर जीन असतील ते कधी जाऊच शकत नाहीत एक्सवर. आणि जर तुमचं आता लक्ष नसेल ना तर मग हे नाही समजणार तुम्हाला हे काय शिकवते आहे. पूर्ण चॅप्टर याच्यावर डिपेंड आहे आणि याच्यापेक्षा सोपी भाषाही नाही आहे. की हो सर तुम्ही म्हणताय अप्पर पार्ट ऑफ एक्सवर जे जीन असतात त्यांना एक्स लिंक्ड का म्हणतात? कारण ते वायवर जाऊ शकत नाही, ते एक्स सोबत बांधले गेले. मग यांना काऊन नाही म्हणत एक्स लिंक्ड जीन? लोअर पार्टवाल्यांना सर हे जाऊ शकतात तिकडे, म्हणून ते एक्स लिंक्ड नाही आहे, ते एक्स वाय लिंक्ड आहे. सो द जीन्स प्रेझेंट ऑन अप्पर पार्ट ऑफ एक्स ओनली आर कॉल्ड एक्स लिंक्ड जीन अँड द जीन प्रेझेंट ऑन अप्पर पार्ट ऑफ वाय आर कॉल्ड वाय लिंक्ड जीन और होलैंड्रिक जीन. अब देखो, लोअर पोर्शन ऑफ एक्स, लोअर पोर्शन ऑफ वाय are morphologically, genetically identical. They pair in zygote in exchange in पॅकेटिनी. यांना म्हटलं होमोलोगस सेगमेंट. आणि अप्पर पोर्शन ऑफ एक्स, अप्पर पोर्शन ऑफ वाय मॉर्फोलॉजिकली सारखे नाही, जेनेटिकली सारखे नाही, जोडी बी त्यांची लागत नाही आणि अदलाबदलही होत नाही. तर या पोर्शनला, अप्पर पोर्शनला काय म्हणतात? नॉन होमोलॉगस सेगमेंट. सो द जीन प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस सेगमेंट ऑफ एक्स क्रोमोझोम, जीन प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस सेगमेंट ऑफ एक्स क्रोमोझोम आर एक्स लिंक्ड अँड जीन प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस सेगमेंट ऑफ वाय क्रोमोझोम आर कॉल्ड वाय लिंक्ड जीन्स. आत्ता तुम्ही एक होमवर्क करा आणि विचार करा, कॅरेक्टर्स ऑफ एक्स लिंक्ड जीन, कॅरेक्टर ऑफ वाय लिंक्ड जीन, याचे काय कॅरेक्टर असतील याच्यावर तुम्ही विचार करा. अगले लेक्चर में मैं ये बताऊंगा. तो आता डिटेलमध्ये कंप्लीट झालं स्ट्रक्चर ऑफ एक्स आणि वाय क्रोमोझोम. थँक्यू.